प्रेज गॉड. तुम्हाला वाटत असेल ही स्टोरी पास्टर आम्ही ऐकली आहे पुष्कळ वेळा, आम्ही खूप वेळा वाचली ही स्टोरी. नाही का, यात नवीन काय आहे नाही का, आम्ही खूप वेळा ऐकलंय वचन हे, खूप वेळा नाही का सांगण्यात आलंय. आपण पुन्हा एकदा हे वाचू, तुम्हाला परमेश्वराचा आत्मा ह्याच्यामधून कसा बोलतो मी तुम्हाला. Praise God. सांगता, मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करेन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रेज गॉड, प्रेज गॉड. इथं काय दिले, येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला. आता शब्द हा काय आहे, शताधिपती. इंग्लिश मध्ये सेंच्युरियन म्हणतात. ओके, मराठीमध्ये काय, शताधिपती. शताधिपती या शब्दाचा अर्थ काय, कोण सांगू शकेल? शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. असा व्यक्ती, असा ऑफिसर, असा अधिकारी ज्याच्या अखत्यारीमध्ये 100 लोक आहेत. ओके, असा बॉस. सेंच्युरियन म्हणजे काय, असा बॉस ज्याच्या अंडर मध्ये 100 चाकर आहेत, 100 नोकर आहेत. प्रेज गॉड. असा व्यक्ती ज्याच्या अंडर मध्ये 100 लोक काम करतायत, 100 लोक त्याचे नोकर आहेत. तो एकाला म्हणतो जा तर तो जातो, एकाला म्हणतो ये तर तो येतो. म्हणजे एक बॉस, शताधिपती किंवा सेंच्युरियन म्हणजे असा व्यक्ती ज्याच्या अंडर 100 लोक काम करतात. 100 लोक त्याला रिपोर्ट करतात. येस, 100 लोक त्याला रिपोर्ट करतायत. म्हणजे त्यांचा तो पगार काढतो, त्यांचं वर्क मॅनेजमेंट करतो, त्यांचा तो नाही का दिवस ठरवतो, त्यांचे नाही का शिफ्ट असाइनमेंट बघतो, काय काम आहे काय काम नाही, त्या सगळ्या गोष्टी तो पाहतो. ओके, सो शताधिपती म्हणजे सगळ्यांना क्लिअर झालं. असा व्यक्ती ज्याच्या अंडर मध्ये, ज्याच्या अखत्यारीमध्ये, ज्याच्या अधिकारामध्ये 100 लोक काम करतात, असा तो अधिकारी. येस, बायबल काय सांगतं, येशू कफरनहूमास आल्यावर शताधिपती त्याच्याकडे आला आणि त्याने त्याला विनंती केली. कॅन यू इमॅजिन? काही लोकांना नाही का असं वाटतं की येशू ख्रिस्ताच्या माग फक्त नाही का जे 12 शिष्य आहेत ना, त्यांच्याबद्दल काही लोक बोलतात की ते फेलियर होते, त्यांना काही काम धंदा नव्हता, त्यांना लोकांनी नाही का टाकून दिलेलं होतं, म्हणून येशूने बोलवले ते आले. समजतं मी काय बोलतो? काही लोकांना असं काय वाटतं की येशूच्या सोबत फिरणारे जे 12 शिष्य आहेत, त्यांना काहीतरी काम धंदा नसेल, एकतर ते फेलियर झालेले असतील, एकतर नाही का त्यांचा बिझनेस व्यवस्थित चालत नसेल. चला बाबा, कोणीतरी आपल्याला नाही का मान दिला, कोणीतरी आपल्याला नाही का आग्रहाने बोललं, कोणीतरी नाही का आपल्याला सन्मान दिला की माझ्या मागे ये, आणि ते येशूला नाही का फॉलो करू लागले. सो काही लोकांना असं वाटतं की येशूच्या पाठीमाग चालणारे त्याचे 12 शिष्य नाही का, हे एकदम साधे लोक होते, एकदम सिंपल लोक होते, किंवा एक फेलियर होते, किंवा अनपढ गवार होते. प्रेज गॉड. सो त्याच्यामुळे त्यांना काही काम धंदा नाही, म्हणून नाही का ते येशूच्या पाठीमागे आले. सो आम्ही खूप बिझी आहे, आमच्याकडे खूप मोठा व्यवसाय आहे, आम्ही खूप नाही का, आमच्याकडे खूप सारं काम आहे, खूप सारं नाही का लोक आमच्या अंडरमध्ये काम करतात, आमच्या एवढ्या ब्रँचेस आहेत कंपनीचे, आमचा एवढा प्रोडक्ट आहे, एवढं सगळं नाही का, आम्ही खूप बिझी आहे, आम्हाला नाही का परमेश्वरासाठी नाही का बिलकुल वेळ नाही का. येशूच्या काळामध्ये येशूचे शिष्य नाही का एवढे बिझी नसावेत, त्यामुळे ते लगेच येशूच्या पाठीमागे आले. प्रेज गॉड. आजकालच्या जगातले लोक नाही का असा विचार करतात. पण तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला नाही का बायबलमध्ये असा व्यक्ती दाखवतो जो 100 लोकांचा बॉस आहे. प्रेज गॉड. जो 100 लोकांचा बॉस आहे त्याला सेंच्युरियन म्हणतात, त्याला म्हणतात शताधिपती. कॅन यू इमॅजिन एक व्यक्ती जर आताच्या काळात सेंच्युरियन टाइप व्यक्ती असताना तर त्याची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते. प्रेज गॉड.
येस, समजतं मी तुम्हाला काय सांगतो. 100 लोक कामाला आहेत, तर कमीत कमी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तरी असते किमान. येस, असा व्यक्ती येशूकडं आला आणि बायबल मध्ये लिहिलंय काय 6वं वचन वाच. प्रभूजी 5वं वचन वाचा. विनंती करून म्हणाला. आमेन. येशूकडे आला कोण? शताधिपती, आणि त्याला रिक्वेस्ट केली, त्याला विनंती केली. एवढा मोठा ऑफिसर येशूकडे आला आणि त्याने येशूला काय केली? विनंती केली की प्लीज माझ्या घरी या, माझा चाकर आजारी पडला. माझा नाही का जो माझ्या अंडर मध्ये जो काम करणारा व्यक्ती आहे ना, तो आजारी पडलाय. तर काय झालंय त्याला? सांगतो प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. पक्षघात म्हणजे अर्धांगवायू. येस, लकवा. त्याला लकवा मारलाय, त्याला अटॅक आलाय, तो घरामध्ये पडलाय. तर गुरुजी प्लीज माझ्या घरी येऊन नाही का त्याला बरं करा. आणि माझ्या ह्या शिष्याला, माझ्या कर्मचाऱ्याला नाही का तुम्ही बरं करा, असं तो म्हणाला. आता 7वं वचन काय बोलतो बघा. तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करेन. इथं लक्ष द्या शब्दाकडे. मी मगाशी वेगळा शब्द वापरला. त्याने घरी बोलवलं नव्हतं, पण येशू काय म्हणतो? मी घरी येतो. तो म्हणाला फक्त की माझा चाकर आजारी पडला, त्याला बरं. म्हणजे त्याचं घरी बोलवण्याचं इंटेन्शनच नव्हतं येशूला. समजताय? आता ते का मी तुम्हाला पुढे सांगतो. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले, प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. तुम्ही माझ्या घराच्या छपराखाली यावं ही पात्रता नाहीये माझी. एवढं नाही का ऐकत नाही, एवढा मी मोठा माणूस नाही लागून गेलो की तुम्ही माझ्या घरात येऊन नाही का माझ्या चाकराला बरं करता. सो इज अ बिग शॉट. तो नाही का खूप मोठा बिग शॉट आहे. तो म्हणतोय की माझ्या चाकराला बरं करा, पण तो कसा बरा करा म्हणतोय की शब्द बोलत बरा. येशू काय म्हणतो? मी घरी येतो ना. नंतर तुम्ही घरी यावं अशी नाही का माझी लायकी नाही, अशी माझी पात्रता नाही. एवढा मी काय मोठा माणूस लागून गेलाय का की परमेश्वर माझ्या घरी येऊन नाही का माझ्या चाकराला बरं करू. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतो समजतंय? सो प्रियांनो नाही का ही गोष्ट ध्यानात ठेवा की आपल्या लाईफ मध्ये नाही का जो मिरेकल नाही का ह्या माणसाने घेतला. आता पुढे बघा आपण काय मिरेकल झाला त्याच्या जीवनामध्ये वाचूया. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले, प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. तुम्ही असं फक्त बोला की तो बरा होऊ दे आणि तो बरा होईल. प्रेज गॉड. तुम्ही फक्त शब्द बोला आणि माझा चाकर बरा होईल. तुम्हाला कष्ट घेऊन तुम्हाला नाही का मेहनत घेऊन माझ्या घरामध्ये येण्याची आवश्यकता नाही गुरुजी. तुमच्या शब्दामध्ये पावर आहे. तुम्ही एक नाही का अधिकारी व्यक्ती आहे. जसं मी 100 लोकांवर अधिकार दाखवतोय तसं तुमच्या अंडर मध्ये आयुत्याच्या आयुत्यात ठेवत नाही. आयुत्याच्या आयुत्य म्हणजे त्याला काय का कॅल्क्युलेशन नाहीये प्रिया. तो बायबल काय सांगतो? तो सैन्यांचा यहोवा आहे. आमेन. त्याच्याकडे नाही का फौज आहे, एंजल्सची नाही का एंजल्स आर्मीज आहेत त्याच्याकडे. प्रेज गॉड. वर्शिपर्सचे नाही का फौज आहेत प्रिय. वर्शिपरच्या टीम आहेत. मिनिस्ट्रेशन करणाऱ्या एंजल्सच्या टीम्स आहेत प्रियांनो. प्रेज गॉड. मेसेंजर्सच्या टीम आहेत प्रियांनो. प्रत्येक गोष्टी करण्याच्या नाही का परमेश्वराकडे नाही का टीम्स आहेत परमेश्वराकडे नाही का. आणि एवढा महान परमेश्वर नाही का माझ्या घरी येऊन नाही का माझ्या चाकराला बरं करून ते पण मी बोलून नाही का. नाही प्लीज नका येऊ माझ्या घरी. मी एवढा मोठा माणूस नाही लागून गेलो. फक्त शब्द बोला तुम्ही. तुमचा शब्द खूप पॉवरफुल आहे. प्रेज गॉड.
प्रेज गॉड, आर यू अंडरस्टँडिंग? आणि येशू शब्द बोलतो आणि त्याचा चाकर तिकडं त्याच घटकेस बरा होत प्रिय. आमेन. येशू शब्द बोलतो तुझ्या विश्वासानुसार, आणि येशू लोकांना म्हणतो की असा बघा इथे लिहिले बघा पुढे 10 वचन काय सांगतं, हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि माझ्या मागे येत असणाऱ्या आणि आपल्या मागे येत असणाऱ्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. असा विश्वास नाही का ह्या ज्या माणसाने जो विश्वास दाखवलाय, हा इस्रायली माणूस पण नाही, हा सेंच्युरियन आहे, शताधिपती आहे, रोमी अधिकारी आहे हा. आणि हा विश्वास जो नाही का रोमी अधिकारी दाखवतोय प्रियांनो, येशू काहीतरी ते ऍडव्हर्टाईज करतोय. आपण यहुदी नाहीयेत प्रियांनो, आपण नाही का जसं ह्या रोमी अधिकाऱ्याने विश्वास दाखवून नाही का देवाकडून नाही का चमत्कार ओढून घेतला प्रियांनो, तसं आपण देखील यहुदी नाहीयेत. आपण नाही का वेगवेगळ्या नाही का भागातून जुडलो आहोत देवाशी. आपण देखील परप्रांतीय आहोत देवाच्या वचनाच्या नुसार. वी आर जेंटाइल्स. आमेन. तो म्हणतो असा विश्वास मला इस्रायलात देखील सापडला नाही. कदाचित नाही का देवाला नाही का सेम नाही का आज तुमच्या बाबतीत देखील देव नाही का तसाच बोलेल की असा विश्वास मला इस्रायलात नाही सापडला जो मच्छिंद्रकडे आहे, असा विश्वास मला इस्रायलात नाही सापडला जो शुभांगीकडे आहे. प्रेज गॉड, असा विश्वास मला इस्रायलात नाही सापडला जो मुकेशकडे आहे. अरे अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? की देव नाही का तिथे ऍडव्हर्टाईज करतोय, देव लिटरली दाखवतोय की लेवल ऑफ फेथ. पण मला नाही का आज नाही का माझा विषय नाही का, माझा मुद्दा हा नाहीये. मी तुम्हाला नाही का विश्वासाने काय आरोग्य भेटलं ते सांगायचं नाही का खूप वेळा सांगितलंय, पण मला नाही का इथं तुम्हाला एक वेगळा पॉइंट हायलाइट करायचा आहे. आणि पवित्र आत्मा मला मगाशी तीच गोष्ट सांगत होता. आज त्या पॉइंट मुळे नाही का खूपशे लोक त्यांच्या आशीर्वादापासून नाही का लिप्त आहेत. खूपशे लोक त्या नाही का ब्लेसिंग मध्ये चालू शकत नाही. खूपशे लोक नाही का त्या म्हणजे नाही का लेट गो थिंग्स मध्ये आहेत, त्यांना मिळवता येत नाही गोष्टी, एक नाही का तुटपुंज नाही का जीवन जगतायत. समजताय? साधारण जीवन जगताय, जेव्हा की एक असाधारण जीवनासाठी नाही का परमेश्वराने आपल्याला हाक मारली, परमेश्वराने आपल्याला बोलवलंय प्रिय. अंडरस्टँडिंग मी काय सांगतो मी तुम्हाला समजतंय? सो मला काय सांगायचंय प्रियांनो, ट्राय टू अंडरस्टँड मी. परमेश्वर खूप महान आहे. प्रेज गॉड. आणि रिझन काय माहितीये का, कारण काय आज तो व्यक्ती स्टँड आउट का झाला माहितीये का, तो सेंच्युरियन तो स्टँड आउट का झाला माहितीये का, कारण त्याने नाही का ती गोष्ट व्हॅल्यू केली. मी तुम्हाला काय सांगतो, त्याने ती गोष्ट नाही का व्हॅल्यू केली, त्याने ती गोष्ट ऍडमायर केली, त्याने ती गोष्ट नाही का सिरियसली घेतली. मला सिंपल शब्दात मी सांगतो, जे देव नाही का फक्त नाही का आपण बायबल मध्ये लिहिलंय परमेश्वर महान आहे आणि आपण वाचतो हा परमेश्वर महान आहे, हा परमेश्वर. समजतं मी काय सांगायचा प्रयत्न करतो? आपण सिरियसच नाहीये. इथे लिहिलंय परमेश्वर महान आहे. तुम्ही नाही का खुर्चीवरून उठून नाही का हात वर करून देऊ धन्यवाद तू महान आहे असं झालं पाहिजे. आर यू अंडरस्टँडिंग? मला प्रयत्न करतोय. सो आज नाही का आपल्या लाईफ मध्ये नाही का चिन्ह चमत्कार किंवा एक गौरवी वाटचाल का नाही आपल्या जीवनामध्ये माहितीये का, कारण आपण नाही का फक्त ऐकतो, आपण फक्त वाचतो आणि नाही का ते पवित्र शास्त्र वाचलं झाल्यानंतर बंद करतो आणि आपलं रेग्युलर जीवन जगायला सुरुवात करतो. समजतं मी काय सांगतो? तुम्हाला माहितीये परमेश्वर किती महान आहे? परमेश्वर कुठं राहते तुम्हाला माहितीये? हा प्रश्न नाही का एका दिवशी मी नाही का एका ठिकाणी मला बोलवलं होतं प्रीचिंग करायसाठी. हा प्रश्न मी नाही का तिकडे विचारला होता, सगळ्यांनी उत्तर दिलं तेच जे नाही का आता तुमच्या मनामध्ये आहे. तुमच्या नाही का मनामध्ये जे उत्तर आहे ना ते उत्तर नाही का सगळ्यांनी तिथं दिलंय. परमेश्वर कुठं राहतो? स्वर्गामध्ये. राईट? येस पास्टर, तुम्ही तर अंतर्यामी आहे. हे उत्तर माझ्या मनामध्ये हेच उत्तर होतं. परमेश्वर खूप महान आहे. परमेश्वर खूप 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 महान आहे. खूप 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 महान आहे. तुम्ही नाही का
मी तुम्हाला म्हणजे मला तुम्हाला नाही का दाखवायचंय, जे ह्या सेंचुरियनला, ह्या शताधिपतीला काहीतरी माहिती होतं देवाबद्दल, त्यामुळे त्याने घरात येऊन दिलं नाही देवाला, इथेच थांबून ठेवलं. Praise God. माझी लायकी नाही की एवढा मोठा माणूस, एवढा परमेश्वर नाही का, स्वर्गांचा नाही का, स्वर्गांचा प्रभू नाही का, परमेश्वर माझ्या घरी, माझ्या छपराखाली एवढा भारी माणूस लागून गेले का मी, शब्द बोला स्वामी, माझं ताकद तिकडे बघा, ती गोष्ट व्हॅल्यू केली की हा कोण आहे त्याच्याशी मी बोलतोय. प्रेज गॉड. त्याला माहिती होतं, पण हे लोक नाही का, जे झुंडीच्या झुंडी बनून नाही का त्याच्या बरोबर फिरत होते ना, त्यांना माहितच नव्हतं की कोण आहे. हा, त्यांना असं वाटायचं की त्यांनी नाही का कुष्ठरोग्यांना हात लावला की बरा होतो, चला बाबा कुष्ठरोगी घेऊन या आमच्याकडे. त्यांना असं वाटायचं की लंगडे चालायला लागतात. प्रेज गॉड. त्यांना असं वाटायचं की त्या दिवशी 5,000 लोकांना जेव घातलं, आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होणार, ह्याच्या बरोबर जर राहिलं तर नाही का खायला तर भेटणार, आम्हाला जायची गरज नाही, अशी लोक पण होती. समजताय? आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? त्याच्याबरोबर अशी पण लोक होती जी त्याला शब्दामध्ये पकडायसाठी नाही का त्याला फॉलो करायची, सदुकी आणि परुषी. की हा काहीतरी चुकीचा शब्द बोलेल आणि नाही का त्याच्यावर आम्ही खटला लावू, त्याला अटक करू आणि रोमन अधिकाऱ्यांच्या आधारे त्याला स्वाधी करू. चला, आपण परमेश्वर किती महान आहे, जेव्हा तुम्हाला समजेल खरंच परमेश्वर किती महान आहे ना, त्याच्यानंतर तुमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होईल. तुमचा दृष्टिकोन चेंज होणं खूप इम्पॉर्टंट आहे प्रियांनो. हॅलो, ऑनलाईन ऑफलाईन, समजते मी तुम्हाला काय सांगतो? तुमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज झाला ना, तर नाही का तुमचा नाही का विश्वास पण चेंज होईल, तुमचं जीवन पण चेंज होईल. आता कसं आहे माहितीये का, जीवन तुमचं जसं तुमचा विश्वास आहे तसं तुमचं जीवन आहे. प्रेज गॉड. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार त्याला पाहताय, त्या भिंगामधून पाहताय, तुमच्या परिस्थितीच्या, तुमच्या नाही का विश्वासाच्या छोट्याशा त्या भिंगामधून त्याला पाहताय. प्रेज गॉड. परमेश्वर खूप महान आहे प्रियांनी. तुम्हाला पाहायचंय का परमेश्वर किती महान आहे? तुम्हाला समजून घ्यायचंय का परमेश्वर किती महान आहे? मी आज तुम्हाला फक्त एक ग्लिम्स देणार आहे, फक्त नाही का काय म्हणतात त्याला, ग्लिम्सला झलक दाखवणार आहे की परमेश्वर किती महान आहे. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही नाही का परमेश्वराची प्रार्थना कराल ना, थोडस थांबणार तुम्ही त्याचं नाव घेण्यापासून. अरे हे नाव घेण्याच्या आधी मला नाही का थोडं रेडी होत, मला तक्रार कळली, मी असंच हलक्या फुलक्यामध्ये असं करताना त्याचं नाव नाही घेऊ शकत. समजते? सो तो कोण आहे नाही का, त्याच्या वचनातून नाही का आपण उलगडून पाहू तो काय आहे आणि तो कोण आहे. खूप लोकांना वाटतं की परमेश्वर नाही का स्वर्गामध्ये राहतो, परमेश्वर स्वर्गामध्ये राहतो. येस, खूप लोकांना, तुमच्यामध्ये पण अशी पुष्कळ लोक आहेत. मला जर आता नाही का युट्यूबवर पाहतायत नाही का, असे पण पुष्कळ लोक आहेत नाही का जे नाही का म्हणतायत की नाही का परमेश्वर स्वर्गामध्ये राहतो. पण तुम्हाला माहितीये का बायबल काय सांगतं? आपण आपलं बायबल खोलूया. यशाया 66:1. परमेश्वर स्वर्गामध्ये नाही राहत. प्रेज गॉड. तुम्हाला उत्तर मिळालं. यशाया 66:1. परमेश्वर म्हणतो, आकाश माझे सिंहासन, पृथ्वी माझे पदार्थ नाही. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार? प्रेज गॉड. इथं नाही का इंग्लिश मध्ये काय लिहिलंय? स्वर्ग त्याचं सिंहासन आहे आणि पृथ्वी त्याचं काय आहे? पदासन आहे, पाय ठेवायची जागा. आमेन. तुम्ही म्हणाल पास्टर बरोबर, तर इथं स्वर्गामध्येच लिहिलंय ना, परमेश्वर स्वर्गामध्येच राहतंय असं लिहिलंय ना, है ना सुरभी सिस्टर, बरोबर ना? असंच लिहिलं, असंच वाटतंय नाही? तिथं लिहिलंय स्वर्ग त्याचं सिंहासन आहे फक्त. आमेन. राहतोय कुठेतरी वेगळीकडे परमेश्वर,
स्वर्ग त्याचं सिंहासन आहे प्रियांनो. स्वर्ग ती जागा आहे, तिथं बसतो तो थ्रोनवर. प्रेज गॉड. स्वर्ग ती जागा आहे जिथं तो बसतो. आम्ही तो फिरण्याची, तो वावरण्याची जागा नाही का, ती वेगळी आहे प्रियांनो. ती कुणालाच माहित नाही. प्रेज गॉड. तुम्हाला मी नाही का सांगतो, बायबल मध्ये लिहिलंय ती जागा कुठे आहे. 1 तिमोथी 6:16. खूप काळजीपूर्वक वाचा प्रियांनो ही गोष्ट. प्रेज गॉड. नाही का, खूप कमी लोकांना माहिती आहे. मीच काही लोकांना नाही का आपल्या चर्च मधल्या सांगितलंय पुष्कळ वेळा ही गोष्ट. 1 तिमोथी 6:16. परमेश्वर कुठं राहतो, ऍड्रेस आहे इथं. जो धन्य तो एकच अधिपती, राजांचा राजा. 6:15 सॉरी. जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही, तो त्याचे प्रकट होणे यथा काही दाखवेल. इथे काय लिहिलंय, जो अगम्य प्रकाशामध्ये राहतो. परमेश्वर कुठं राहतोय, अगम्य प्रकाशामध्ये राहतोय. स्वर्ग तर कसं सिंहासन आहे प्रियांनो, पृथ्वी त्याचं पदासन आहे, पण राहतो कुठं तो, अगम्य प्रकाशामध्ये. अशा प्रकाशामध्ये जिथं तुमची नाही का डोळ्यांची नजर पोहोचू शकणार नाही. सूर्य तर एक कण आहे प्रियांनो, एक अंश आहे प्रकाशामधला. तुम्हाला असं वाटत असेल की सूर्याकडे बघू शकत नाही, कदाचित परमेश्वर तेवढा तेजस्वी असेल. नो, सूर्य तर फक्त एक अंश आहे. प्रेज गॉड. बायबल काय सांगते, तो अगम्य प्रकाशामध्ये राहतो. अशा प्रकाशामध्ये राहतो जिथं ना का आतापर्यंत कोण गेलं नाही, त्याला आतापर्यंत कोणी पाहिलं नाहीये प्रियांनो. कोणीच त्याला पाहिलं नाही आतापर्यंत. प्रेज गॉड. त्या परमेश्वराला कोणी पाहिलं नाही आतापर्यंत. त्या परमेश्वराला प्रकट करण्यासाठी बायबल काय सांगतं, स्वतःच्या परीक्षे तो प्रभू येशू जगामध्ये. आमेन. तो फर्स्ट व्यक्ती आहे. प्रेज गॉड. त्याने नाही का त्या अगम्य ज्योतीमध्ये असणाऱ्या परमेश्वराला प्रस्तुत केलं जगाशी, की तो किती दयाळू आहे, तो किती प्रीतिमय आहे, तो किती प्रेम करणार. पाहते मला तुमच्यासाठी मरायला. प्रेज गॉड. इव्हान 3:16 काय सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज गॉड. तो अगम्य ज्योतीमध्ये, म्हणजे कधी न टळणाऱ्या, कधी न मावळणाऱ्या, कधी त्याच्या नाही का प्रकाशामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये अशी सावली पण नाही पडणार. प्रेज गॉड. अशा अगम्य प्रकाशामध्ये आपला परमेश्वर राहतो. अशा अगम्य प्रकाशामध्ये आपला परमेश्वर, अशा अगम्य प्रकाशामध्ये आपला परमेश्वर. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नाही का देवाने जर मला चालवलं तर मी तुम्हाला नाही का परमेश्वराच्या नाही का उपस्थितीचे नाही का गार्डियन्स मी तुम्हाला शिकवेल कधी नाही का. गार्डियन एंजल्स नाही का, जे करूप असतात, करूप ते त्याच्या उपस्थितीला गार्ड करतात. त्याच्या उपस्थितीमध्ये नाही का कोणी येऊ नये म्हणून नाही का ते प्रोटेक्शन करतात. समजतं मी काय सांगतो. त्याची उपस्थिती एवढी अगाध आहे, त्याची उपस्थिती एवढी जबरदस्त आहे प्रियांनो. कॅन यू इमॅजिन. त्या परमेश्वराला कोणी पाहिलं नाही आणि त्या परमेश्वराला प्रकट करायसाठी येशू ख्रिस्त. आणि काय सांगितलं फिलिप नाही का, फिलिप येशूला म्हणतो की नाही का पिता, प्रभू येशू आम्हाला पिता दाखव. फिलिप येशूचा शिष्य येशूला काय म्हणतो की प्रभू आम्हाला पिता दाखव. तर येशू त्याला म्हणतो की ज्याने मला पाहिले, फिलिप मी इतके दिवस तुझ्या सोबत आहे, तुमच्या सोबत आहे, तुम्ही अजून मला ओळखलं नाही का. ज्याने मला पाहिले त्याने पित्याला देखील पाहिलं. प्रेज गॉड.
Praise God. Now, तुम्हाला माहित आहे जगामधलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? जगामधलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? What is the greatest of all the wonders? त्यांना मी सांगितलं त्यांनी नाही सांगायचं. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? आश्चर्य No. आश्चर्य आहे पण सगळ्यात मोठं वाला आश्चर्य नाही. वंडर्स, ग्रेटेस्ट ऑफ ऑल द वंडर्स. चमत्कार मध्ये नाही का भरपूर गोष्टी आहेत तुम्ही सांगू शकता, पण सगळ्यात मोठं वंडर, सगळ्यात मोठं आश्चर्य काय आपण बायबल मधून पाहूया. एक राजे 8:27 काढा. तलावर खरोखर काय आकाश व नभोमंडळ या तुझा समावेश हवे नाही. किती लोकांना समजलंय? कोणीतरी पुन्हा एकदा वाचा. 8:27. आकाश व नभोमंडळात त्यात तुझा समावेश हे मंदिर जे बांधले तो कसा हे कोण बोलतोय माहिती तुम्हाला? देवासाठी मंदिर बांधलं. शलोमोन राजा बोलतोय. काय बोलतोय? देव इतका महान आहे आपला परमेश्वर प्रियांनो. तो म्हणतो की स्वर्ग तुला नाही का सामावून घेऊ शकत नाही. स्वर्ग तुला सामावून घेऊ शकत नाही. म्हणजे स्वर्ग आणि स्वर्गांचा स्वर्ग तुला सामावून घेऊ शकत नाही. म्हणजे बसतच नाही स्वर्गामध्ये परमेश्वर. एवढं महान आहे परमेश्वर. स्वर्ग पण पुरत नाही देवाला. एवढं महान आहे परमेश्वर. कळते स्वप्नील? देवाला स्वर्ग पुरत नाही. एवढा महान आहे परमेश्वर. एवढा मोठा आहे, एवढा ह्यूज आहे, एवढा मॅसिव्ह, एवढा ग्रेट आहे प्रेम. स्वर्ग आणि स्वर्गांचा स्वर्ग देखील तुला सामावून घेऊ शकत नाही. आणि आम्ही काय तुझ्यासाठी मंदिर बांधू ज्याच्यामध्ये तू येऊन मस्ती करशील परमेश्वर. ज्याने नाही का देवासाठी पहिलं मंदिर बांधलं. प्रेज गॉड. तो देवाला प्रार्थना करताना हे शब्द बोलतो की स्वर्ग तुला सामावून घेऊ शकत नाही. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे जगातला सगळ्यात मोठं वंडर काय आहे? सगळ्यात मोठं वंडर काय आहे? तो परमेश्वर ज्याला नाही का स्वर्ग सामावून घेऊ शकत नाही. ज्याला कोणत्या मनुष्याने नाही का मनुष्याच्या हाताने बांधलेल्या मंदिरामध्ये कसं काय फिट करू असा शलोमोन ज्याच्याबद्दल बोलतो. सगळ्यात मोठं वंडर काय आहे? तो एका स्त्रीच्या पोटी जन्माला आला. प्रेज गॉड. तो एक नाही का बीज रूपी एक सीड, एक बी बनून नाही का एका मातेच्या उदरामध्ये त्याने जन्म घेतला. हे सगळ्यात मोठं वंडर आहे. सगळ्यात मोठं वंडर आहे. सगळ्यात मोठं आश्चर्य आहे ज्याला स्वर्ग सामावून घेऊ शकत नाही. तो नाही का एका स्त्रीच्या पोटी जन्म. आणि सेंचुरियन जो शताब्दीपती आहे तो त्याच्याकडे आणि तो त्याचा प्रॉब्लेम सांगतोय. आता बघा म्हणजे ह्याला काहीतरी माहिती होतं त्याच्यामुळं त्यांनी खूप रिस्पेक्ट केला त्याचा, खूप ऑनर केला. तुमचा विश्वास आहे ना, तुमचा विश्वास बोलतो प्रेम.
तुम्ही कशी प्रार्थना करताय, तुम्ही देवाशी कसं बोलताय, ह्याच्याने नाही का तुमच्या विश्वासाची झलक त्याला भेटते. समजतंय? हा बोलतोय कसं माहितीये का, की तुम्ही फक्त शब्द बोला, माझा चाकर बरा होईल. माझ्या इकडे येण्याची गरज नाही परमेश्वरा. मी काय मोठ्या नाही का माणूस नाहीये की मी बोलवलं आणि तुम्ही माझ्या घरी आले. मी तुम्हाला असं वाटत असेल, लोकांना इकडे जमा झालेल्या लोकांना असं वाटत असेल की मी खूप मोठा अधिकारी आहे, खूप मोठा आयुक्त आहे. हे इमॅजिन एक आयुक्त आहे आणि समजा येशू आजकालच्या नाही का जगामध्ये आहे समजा येशू, आणि मोठी लाल दिव्याची गाडी तिथं आली आहे. आयुक्त उतरले त्याच्यामधून आणि आयुक्त म्हणतायत की चला माझ्या घरी. कसं वाटतंय? सगळ्यांना जस्टिफाईड वाटेल ही गोष्ट. सगळ्यांना जस्टिफाईड वाटेल, अरे एवढा मोठा आयुक्त आहे, किती भारी आयुक्त आहे नाही का, असं तसं लोक विचार करतील. आयुक्त भारी हा नाही का, येशूला घरी बोलवतो. पण काय नाही, मी उदाहरण देतोय, असं नाहीये, उदाहरण देतोय. तो आयुक्त म्हणला समजा गुरुजी फक्त एक शब्द बोला, माझ्या नाही का बंगल्यावर येण्याची नाही का माझी पात्रता नाहीये की तुम्ही एवढे महान परमेश्वर आहे माझ्या बंगल्यावर. मी तुम्हाला हे फक्त समजण्यासाठी सांगतोय. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? मी तुम्हाला हे फक्त समजण्यासाठी सांगतोय. तुम्ही माझ्या नाही का आलिशान महल मध्ये नाही का यावं ह्याची माझी पात्रता नाही. एवढा मोठं नाही माझं महल नाही काय कुटिया टाईप आहे, एक छोटस झोपड्या टाईप आहे. एवढा ग्रेट आहे. मी कसं काय तुला माझ्या त्या छोट्याशा घरामध्ये बोलू? म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय की एवढा मोठा अधिकारी व्यक्ती तो व्हॅल्यू करतोय येशूला. समजतंय काय सांगायचं? एवढा मोठा अधिकारी व्यक्ती तो व्हॅल्यू करतोय प्रभू येशूला. पण आपण नाही का आपल्या जीवनामध्ये का गोष्टी दिसत नाहीयेत माहितीये का? आपण व्हॅल्यू समजतंय, पण व्हॅल्यू नाही करत. असं बोललं ना असं, या ठिकाणी परमेश्वर उपस्थित आहे, आणखीन सगळे लोक गुडघ्यावर आले, असा विश्वास नाही का लोकांमध्ये आला. चला आपण परमेश्वराची आराधना करू, आणखीन लोकांना का हात वर करून नाही का उठले पाहिजे. याला म्हणतात नाही का व्हॅल्यू करू. मीटिंग अनाऊन्स व्हायला देरी आहे, लोक वेळेच्या आधी अर्धा तास पाऊण तास येऊन नाही प्रार्थना करायला सुरुवात करतात की आज मीटिंग आहे, आज देव आमची भेट घेणार. त्याला म्हणतात व्हॅल्यू करू. समजतंय मी काय सांगतो तुम्हाला? सो इट इज यू हू विल डिसाइड. ह्याने ठरवलं की मी नाही का देवाला असं व्हॅल्यू करेल. हा शताधिपती आहे ना, त्याने म्हटलं की माझा नाही का रुतबा दाखवणार, मी किती मोठा आहे, मी किती बिग शॉट आहे. आय एम नॉट गोइंग टू शो. या लोकांना मला नाही का लोकांकडे नाही का समस्त टाईट होऊन नाही का येऊन पुढच्या नाही का सीट्स ग्रहण करतात. एकदम मी मोठा अधिकारी आहे, मी मोठ्या व्यक्ती आहे, माझ्या अधिकार क्षेत्र नाही का माझं खूप मोठं आहे. सो मला सगळ्यांनी सन्मान दिला पाहिजे. असं मी कुठं मीटिंग मध्ये गेलं तर नाही का मला पुढच्या खुर्चीवर वगैरे बसायला चान्स भेटला पाहिजे. असं खूप लोकांना असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. बट नाही का तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येताय, तुमचा नाही का मान सन्मान सगळं नाही का साईडला ठेवा आणि नाही का त्याच्या उपस्थितीमध्ये प्रेज गॉड. तुम्ही किती बिग शॉट आहे, किती भारी टाय कॉलर किंवा किती भारी नाही का ब्लेझर घातलाय, किंवा किती भारी तुमचं घर आहे, किती कार आहे तुमच्या घरी, ते मायने नाही ठेवत आहे. प्रेज गॉड. काय मायने ठेवतोय तुम्ही कोणाकडे येताय? प्रेज गॉड. त्याने ती गोष्ट व्हॅल्यू केली पाहिजे. तो शताधिपती. तुम्हाला माहिती आहे येशूला खूप मोठे किंवा खूप बिग शॉट्स लोक नाही का ऑनर करत होते. तुम्हाला माहिती आहे निकोदेम कोण होता? खूप मोठा अधिकारी होता. येस, निकोदेम बद्दल वाचा तुम्ही. योहान 3:16 नाही का जे वाचता तुम्ही नेहमी, ते कोणाला बोलले? निकोदेमा बरोबर बोलले.
ती गोष्ट. निकोदेम एक खूप मोठा अधिकारी आहे, तो सेनेट्रिक कमिटीमधला व्यक्ती आहे. समजतंय का तुम्हाला काय म्हणतोय? एवढा मोठा बिग शॉट व्यक्ती आहे आणि तो सगळं जग जेव्हा झोपतं रात्री, त्यावेळेस रात्री नाही का अंधारात चाच पडत येशू जिथं थांबलाय त्या गावामध्ये, जिथं येशूचा हॉल्ट आहे, त्या ठिकाणी येऊन नाही का खिडकीतून नाही का नॉक करून नाही का प्लीज नाही का गुरुजी मला आतमध्ये येऊ दे, येशूला भेटतो आणि येशूशी बातचीत करायला लागतो. एवढा बिग शॉट, एवढा मोठा माणूस. समजते काय करतोय? त्याने कदाचित असं बोलायला पाठवू शकला असता, तर त्या अंडर मध्ये खूप सारे चाकर लोक होते, एक बोलायला पाठवू शकला असेल, जा येशूला माझ्या घरी बोलवा जेवायला मेजवानी, आणि येशू बरोबर अशी बातचीत करू शकला असता तो. समजतंय काय सांगतो? पण त्याने तसं नाही चूज केलं. येशूला कसं काय बोलवायचं मी? येशू कोण आहे आणि मी कसं काय बोलू येशूला माझ्या घरी? मी त्याला मोठा बिग शॉट लागून गेलो का येशू समोर? प्रेज गॉड. पण आपण तसं झालं याचा. समजतंय मी काय सांगतोय? आपल्यामध्ये नाही का काही चुकीच्या गोष्टी नाही का दिसायला लागल्यात नाही का, ज्या ह्या लोकांमध्ये नव्हत्या. एवढे मोठे बिग शॉट्स होते, ह्यांच्यामध्ये नव्हत्या. समजतंय मी काय सांगतो? तो व्यक्ती मोठा अधिकारी. तुम्ही बघा निकोदेमाबद्दल कधी वाचायला म्हटलं तर वाचा तुम्ही नाही का, निकोदेम बद्दल वाचा, परत सेंच्युरियन बद्दल वाचा, ऍटलिस्ट नाही का एन्सायक्लोपीडिया करा. जास्त नाही का डीप बायबल स्टडी नाही करताय, एन्सायक्लोपीडिया मध्ये नाही का निकोदेम टाईप करा. जास्त डीप बायबल स्टडी नाही करताय तुम्हाला, तो ऍटलिस्ट नाही का एन्सायक्लोपीडिया मध्ये नाही का सेंच्युरियन काय आहे, तो कोणता अधिकारी, त्याचा अधिकार क्षेत्र काय आहे नाही का, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. असे लोक येशूला भेटायला यायचे. प्रेज गॉड. येशूची अपॉइंटमेंट घेऊ पाहायची. प्रेज गॉड. कॅन यू इमॅजिन ज्यावेळेस नाही का येशू पुढे ना येशूवर खटला चालवण्यात आला, येशूला राजांच्या समोर घेऊन जाण्यात आलं. राजांच्या समोर घेऊन जाण्यात आलं होतं. दोन चोराबद्दल नाही घेते, त्यांना राजासमोर घेऊन जाण्यात आलं किंवा तिला समोर घेऊन जाण्यात. खूप मोठं नाही का जगामध्ये नाही का खूप मोठी घटना झाली होती ती, जेव्हा येशूला अटक करण्यात आलं होतं ना. इट वॉज अ ग्लोबल इव्हेंट दॅट टाइम. त्यामुळे नाही का राजांना दखल घ्यावी लागली त्या खटल्याची. राजांकडे घेऊन जाणं घाबरले. जे नाही का रोमन्स लोक नाही का पूर्ण जगावर राज्य करत होते त्या काळात, ते घाबरले. याला डायरेक्ट शिक्षा काय द्यायची आम्ही, आमच्यावर उलटून पडायच्या गोष्टी सगळ्या. पण ते ढकलतात. यहुदी माणूस आहे, यहुदी गोष्टींबद्दल नाही का बोलण्यात येतंय, तो ही गोष्ट नाही का यहुदी अधिकाऱ्याने नाही का हँडल केली पाहिजे. ह्या हेरोदाकडे घेऊन जावं, हेरोदाकडे घेऊन जाण्यात आलं येशू ख्रिस्त. म्हणजे राजा इंटरफेअर करतोय, राजा लोकांपुढे नाही का त्याला घेऊन जाण्यात आलं. राजाची एंट्री होती. साधा माणूस नव्हता येशू, तो राजांचा राजा होता, तो प्रभूंचा प्रभू होता. आणि आहे. Praise God. Are you understanding what I'm saying? Are you understanding what I'm saying? So, तुम्हाला माहित आहे देव किती ग्रेट आहे, तुम्हाला नाही का समजणं खूप इम्पॉर्टंट आहे प्रियांनो. त्याचा आवाज कसा आहे? इयोब याचा 37वा अध्याय वचन 5. Job chapter 37 verse 5. अद्भुत शब्दांनी गरजतो, तर आगमन अशी मोठी कृत्य कुणी वाचा अजून.
याचा 37वा अध्याय 5वं वचन. अद्भुत शब्दांनी गरजतो. अगम्य अशी मोठी कृत्य तो करेल. देव अद्भुत शब्दामध्ये गरजतो. तुम्हाला माहितीये गर्जना कशी असते माहितीये का? मेघ गर्जना. इंग्लिश मध्ये हे थंडर्स, त्याचा आवाज आहे ना थंडरिंग आहे. त्याचा आवाज नाही का वीज कशी कडाडते, वीज कशी कडाडते तसा त्याचा आवाज आहे. आर यू अंडरस्टँडिंग मी? तसा त्याचा आवाज, एवढा महान परमेश्वर आहे आपला. अजून एक वचन देऊया आपण. परमेश्वर किती महान जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल तुम्हाला नाही का हे नेहमी भान असलं पाहिजे की तुम्ही कोणाशी बोलताय. प्रेज गॉड. प्रकटीकरण याचा 20वा अध्याय 11वं वचन. प्रकटीकरण 20:11. तर मोठे माणसे राजसंघ ज्यावर बसलेला एक सण आदरणीय पाठा त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशे पारे त्याकरता एकाच बोलले. जजमेंटच्या बाबतीत नाही का लिहिले प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये हे पांढरं सिंहासन पाहण्यात आलं. त्याच्यावर नाही का कोण बसलेला आहे? येशू ख्रिस्त. त्याच्यावर कोण बसलेला आहे? येशू ख्रिस्ताकडे पाहे. येशू ख्रिस्त बघितल्यावर काय झालं? येशू ख्रिस्ताचा चेहरा बघितल्यावर पृथ्वी पळून गेली, आपण पण पळून गेलं. ग्रेट परमेश्वर आहे. म्हणजे तो परमेश्वर ज्याने या सृष्टीची रचना केली होती प्रियाने, त्या सृष्टीने देखील आतापर्यंत त्याला पाहिलं नव्हतं. कारण त्या सृष्टीची रचना कशी करण्यात आली होती? शब्दाच्या द्वारे. पृथ्वी झाली. वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं होऊ दे, झाडं झाली. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होऊ दे, वेगवेगळ्या प्रकारचे नाही का मासे होऊ दे पाण्यामध्ये झाले, निर्माण झाले. सगळ्या शब्दाने गोष्टी निर्माण झाल्या. पण आतापर्यंत त्याला कोणी पाहिलं नव्हतं. त्याचा आवाज यायचा, त्याचा आवाज यायचा. तो जो शताधिपती आहे ना त्या आवाजाबद्दलच बोलायला आला होता. फक्त आवाजच काढा तुम्ही, माझा चाकर तिकडे बरा. तुम्हाला समजतंय? तुम्हाला समजतंय? त्याला तो काय पाहत होता? येशूकडे, तो शताधिपती. आणि इतर लोक नाही का त्याला एक ऑर्डिनरी व्यक्ती, एक चमत्कारिक व्यक्ती किंवा नाही का जुन्या काळातले जसे संत होते, संदेष्टे होते, त्याच्या टाईप नाही का एखादा नाही का संदेष्टा, एलिया सारखा, मोशे सारखा एखादा संदेष्टा आमच्या मध्ये आहे, असं त्या काळातले लोक येशूला पाहत होते. पण कदाचित हा सेंच्युरियन आहे ना, हा शताधिपती प्रियांनो, त्याला खूप वेगळ्या नजरेने त्याला समजलं होतं ज्याने हे सगळं घडवलंय तो आहे. हा काय साधा व्यक्ती नाहीये. आधी माझ्या घरी ये असं डायरेक्ट बोलू नाही शकत त्याला. राजांचा राजा आहे, मला त्याचा नाही का सन्मान केला पाहिजे, मला त्याचा ऑनर केला पाहिजे, मला त्याचा आदर केला पाहिजे. माझी धन दौलत, माझी ताकद, माझी पोहोच, माझे नाही का जेवढे नोकर आहेत, माझी जेवढी संपत्ती आहे, माझी जेवढी प्रॉपर्टी आहे, त्याच्या समोर काही नाहीये. जो माझ्या समोर उभा आहे त्याच्या समोर ह्या गोष्टी काही नाहीये. ही गोष्ट माहिती होती. आपण लगेच नाही का हे नाही का टेम्पररी काइंड ऑफ नाही नोकरी भेटली की लगेच कॉलर टाईट होतो. मी ठरवलं तसं नाहीये प्रेम, तसं नाहीये प्रेम. देव परमेश्वर काय ते समजण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू अंडरस्टँड. नाही का ऍटलीस्ट नाही का प्रयत्न करा. आय नो इट इज डिफिकल्ट. नाही का आपले नाही का बुद्धीमध्ये नाही का
तुम्ही पूर्णपणे समजू शकता. समजताय? ऍटलीस्ट नाही का ती कॅपॅसिटी वाढवा. जेव्हा तुम्ही नाही का प्रार्थना करताय, जेव्हा तुम्ही वचन वाचताय, तुमची नाही का कॅपॅसिटी वाढते. समजते? जेव्हा तुम्ही वचन रिसीव्ह करताय, जसं आता तुम्ही ऐकताय ना तसं रिसीव्ह करताय. अरे कदाचित आतापर्यंत देवाला खूप लाईटली घेत होते, आज तुम्हाला समजलं अरे सेंच्युरियन सारखा माणूस येशूला असा ऑनर देतोय. निकोदेमासारखा एवढा मोठा अधिकारी येशूला नाही का इतका ऑनर देतो. तुम्हाला माहितीये येशू मरण पावल्यानंतर शिमोन अरिमथायकर सॉरी जोसेफ ऑफ अरिमथायकर जोसेफ अरिमथायकर तो खूप श्रीमंत मनुष्य होता. असा मनुष्य होता जो नाही का त्याची नाही का मरणाची पण तयारी झाली होती. त्याने फुल रिच कबर घेतली होती स्वतःसाठी. प्रेज गॉड. एक रिच व्यक्ती, प्रेज गॉड, तो कोणाला माहिती नव्हतं की तो येशूचा सिक्रेट डिसायपल आहे. तो येशूचा एक गुप्त शिष्य आहे, कुणालाच माहित नव्हतं. तो त्या काळासाठीच राखीव ठेवला होता देवाने. प्रेज गॉड, जेणेकरून नाही का तो यावा त्या काळामध्ये. त्याचं काम तेच होतं. तो आला, रिच अधिकारी, इन्फ्लुएन्शियल व्यक्ती, खूप पॉवरफुल व्यक्ती. तो डायरेक्ट अधिकाऱ्यांसमोर भेटतो. तो म्हणतो मला एक सेक्रेटरी पाहिजे, ही डेड बॉडी मला पाहिजे. तो कट्टर नाही का यहुदी होता. तुम्हाला माहिती आहे यहुदी नियमशास्त्राच्या नुसार एखाद्या डेड गोष्टीला जर तुम्ही हात लावला आणि तो वलांडण्याचा सण होता, 3 तासानंतर वलांडण सुरू होणार होतं. आणि तो सगळ्यात मोठा फिस्ट होता, तो सगळ्यात मोठा सण होता वलांडणाचा सण. 3 तासानंतर वलांडण होणार आहे. माणूस नाही का राजासमोर अधिकाऱ्यांसमोर उभा राहून येशूच्या शरीराची मागणी करतो, मेलेल्या बॉडीची मागणी. मला ही बॉडी पाहिजे, मला बॉडीचे नाही का अंत्यविधी करायचा आहे आणि मला ह्याला नाही का व्यवस्थित सन्मानाने कबरीमध्ये ठेवायचं. तो आला. कॅन यू इमॅजिन, बायबलमध्ये लिहिलंय की त्याने स्वतः नाही का येशूचं शरीर क्रूसावरून खाली घेतलं. तुम्हाला फक्त म्हणजे तेवढंच माहिती आहे की येशूला नाही का त्याने त्याच्या कबरमध्ये ठेवलं. जी स्वतःची कबर होती ना ती कबर त्याने येशूला, नवीन कॅट कबर ना का त्याने येशूला दिली. तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का त्याची बॉडी घेताना नाही का त्याने अशी मोठी लॅडर किंवा शिडी लावली असते. हातातला नाही का खेळा उकडून काढला नाही का, कदाचित त्याचा हात येशूचा त्याच्या नाही का अंगावर पडला असेल, थंडगार झालेला. ज्यावेळेस दुसरा खेळा काढला कदाचित त्याची पूर्ण बॉडी येशूची नाही का त्याच्या अंगावर पडली असेल. प्रेज गॉड. कॅन यू इमॅजिन त्याच्या पायाचे नेल्स काढले असतील, ते रक्तबंबाळ नाही का थंडगार पडलेलं शरीर त्याच्या नाही का अंगावर पडलं असेल. आणि ती बॉडी घेऊन नाही का तो शिडी उतरतोय. त्याला माहितच नव्हतं ही बॉडी का राखण्यात येते, कारण ही बॉडी नाही का राखण्यात येण्या मागे नाही का खूप मोठ्या गोष्टी आहेत, खूप मोठे रहस्य होते ही बॉडी राखण्यात यावी म्हणून. कारण ही बॉडी परत जिवंत होणार होती. प्रेज गॉड, ही बॉडी परत जिवंत होणार होती. त्यामुळे ही बॉडी नाही का प्रोटेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट होतं. आणि ती प्रोटेक्ट करणं नाही का साधारण माणसाचं काम नव्हतं, एक मोठा अधिकारी पाहिजे होता. आणि देवाने काय मोठ्या 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 क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या एम्बॅसी मध्ये रेडी बसले. ज्यावेळेस ते येऊन दाखवतील की ते कोण आहे. प्रेज गॉड.
आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? देवाने ऑलरेडी तैनात केलेत ते लोक. ज्यावेळेस ती वेळ येईल ना, तो अधिकारी पुढे येईल आणि त्याचं काम करून साईडला होऊन जाईल. आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला आपलं काम करायचं. जे सुवार्ता प्रसार करायचं काम देवाने नाही का आपल्याला दिलंय, आपल्याला आपले काम करायचं. त्यावेळेस नाही का जोसेफ ऑफ अरिमथाईचा टर्न येईल, जोसेफ ऑफ अरिमथाई येईल तिथे. डोंट वरी, नाही का तुम्ही असा नका विचार करू की सगळे पॉलिटिक्स आपल्या विरोधात आहे, आपला कसा होईल. ही वेळ नाहीये आपण थंड बसू. नो, प्रेज गॉड, प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? जोसेफ ऑफ अरिमथाईने नाही का त्याची बॉडी प्रिझर्व केली आणि तिसऱ्या दिवशी ही बॉडी जिवंत झाली. तिसऱ्या दिवशी ही बॉडी जिवंत झाली आणि नाही का आज इथं नाहीये ती बॉडी. प्रेज गॉड. येशू ख्रिस्त ते शरीर घेऊन नाही का ज्यावेळेस पुनरुत्थित झाला, 40 दिवस पृथ्वीवर होता. 40 दिवस नाही का चिन्ह चमत्कार करत होता. आमेन. आणि तो 40व्या दिवशी घेतला गेला. बायबल काय सांगते, परत 50व्या दिवशी नाही का पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. So what I'm trying to highlight over here, आपण मुद्द्यापासून भरकटू नये. Praise God. ज्या देवाबद्दल आपण बोलतोय त्या देवाची तुम्ही प्रार्थना करता, जेव्हा त्याचं नाव घेताय ना सिरियस व्हा. कारण एकच नाव देण्यात आहे स्वर्गाच्या खाली आणि पृथ्वीच्या वर, ज्या नावाच्या द्वारे तुमचं तारण होणार आहे. आमेन. तुमचं तारण झालं आहे. ते नाव खूप इम्पॉर्टंट आहे. ते नाव नाही का खूप हलक्यामध्ये नाही का घेऊ प्रिया. ते नाव घेताना नाही का थोडं तयारी करा. जसं तुम्ही नाही का इतर नाव घेता सोम्या गोम्या, तशामध्ये नाव नका घेऊ ते. प्रेज गॉड. तुम्हाला काय सांगतो मी, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ऑनर अँड रिस्पेक्टफुली नाही का तयारी करा. नाही का ज्या समोर तुम्हाला प्रस्तुत व्हायचं असतंय ना, त्यावेळेस किती सारे प्रोटोकॉल फॉलो करावे लागतात. एखाद्या समोर जर तुम्हाला यायचंय, तुम्ही वाचा एस्तेरच्या पुस्तकामध्ये. बाहेरचं माहित नाही तर ऍटलीस्ट एस्तेरच्या पुस्तकामध्ये पहा. एस्तेरला किती दिवस किती महिने तयारी करायला लागले राजाच्या समोर उभं राहण्यास. प्रेज गॉड. कॅन यू इमॅजिन, आपला परमेश्वर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. आमेन. जर त्याच्या समोर आपल्याला उभं राहायचंय, जर त्याच्याशी तुम्हाला त्याने बोलायची नाही का परवानगी दिली आहे, तर नाही का तुम्हाला डायरेक्ट त्याच्याशी संवाद साधायची ऍक्सेस भेटली आहे, तर आपण खूप सन्मानपूर्वक नाही का त्याच्याशी बात केली पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय आहे त्याच्या, आपण नाही का फक्त लोक माझं नाही का मुखाने सन्मान करतात, पण त्यांचे अंतःकरणे माझ्यापासून दूर नाही का. काय प्रभू तुला कोटी कोटी धन्यवाद. प्रेज गॉड. मला ह्या शब्दाबद्दल नाही का खूप आक्षेप आहे ह्या शब्दाबद्दल नाही का. जे शब्द हा शब्द युज करतात ना, प्रभू तुला कोटी कोटी धन्यवाद. शॉर्टकट मध्ये कोटी कोटी बोलून निघतात नाही का शॉर्टकट मध्ये. प्रेज गॉड. कोटी कोटी तर किती, 1 कोटीवर किती शून्य विचारलं तरी माहित नसणार. 1 कोटीवर शून्य किती माहित नाही. प्रभू तुला कोटी कोटी धन्यवाद. ऍटलीस्ट नाही का घरी बसा, घरी पुस्तक घ्या आणि 1 कोटीवर किती शून्य आहेत ते नाही का टाका. नाही का 1, 100, 1000, 1 लाख, 1000, 100, 1 करोड. काय इमॅजिन. त्याच्यानंतर सोन नाही का, त्याच्यानंतर सोन. तुम्हाला नाही का समजलं पाहिजे की तुम्ही काय बोलताय, तुम्ही कोणाला बोलताय. आमेन. बोला कोटी कोटी, पण पहिले कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला नाही का माहिती पाहिजे की कोटी म्हणजे काय. काही लोकांचे माझे मित्र आहेत, त्याचं आडनाव नाही का कोटी आहे. असे भरपूर वेगवेगळे कोटी देखील आहेत. कोटी, बंगला कोटी, झाड. सो
काय कोटी ते माहिती असलं पाहिजे तुम्हाला. Amen? देवाला कोटी कोटी प्रणाम, लाख लाख स्तुती. आणि असं लगेच नाही का धन्यवाद ही प्रार्थना येशूच्या नावात म्हणतात. अरे व्हॉट इज दिस? म्हणजे शॉर्टकट मध्ये सगळ्या जगासाठी प्रार्थना करतो, सगळ्यांना सेव्ह कर, सगळ्यांना नाही का बरं कर, आरोग्य दे, येशूच्या नावात मागतो आम्ही. अरे व्हॉट इज तुम्ही काय बोलताय नाही व्हॅल्यू. ज्यावेळेस तुम्ही एखादा शब्द बोलताय त्याला नाही का तो शब्द नाही का फील कर, तो शब्द एन्जॉय कर, आणि तो शब्द नाही का त्या आनंदाने आणि त्या एहसासाने त्याच्याशी बोला की प्रभू, जास्त हाय फाय शब्द जरी नाही वापरले तरी चालेल, प्रभू किती चांगले तू माझ्या जीवनातले, माझा परिवार, मी खूप आनंदी, मी खूप आशीर्वाद. जरुरी नाही की तुमच्याकडे नाही का सेट ऑफ नाही का डायलॉग किंवा पेपरवर नाही का लिहिलेलं नाही का संभाषण असलं पाहिजे. नो, सिम्पली बोला त्याच्याशी, सिम्पली सिम्पल. जसं तुम्ही नाही का आपल्या घरामध्ये एकमेकांशी बोलताय, आपल्या आई वडिलांशी बोलताय, परमेश्वराशी पण तसंच बोलायचं, एकदम सिम्पल वेने बोलायचं. येस, देवाची ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम बोलाल त्यावेळेस कसं बोलाल प्रियांनो? खूप सन्मानाने बोला, आम्ही खूप आनंदाने बोला. त्या शताधिपतीला जी गोष्ट समजली आहे ती किंग ग्रीसला समजली आहे का? Amen. तुम्ही चेंज करा तुमच्या नाही का, कदाचित नाही का तुम्ही वेगळ्या वेळी आतापर्यंत करत असाल नाही का, चेंज करा. तुम्ही दाखवा की प्रभू मी तुला ऑनर करतो. कदाचित तुम्ही गाडीवर बसून नाही का प्रेयर करता, खाली नाही का फ्लोअरवर या, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा. त्याला दाखवा की खरंच प्रभू तू महान आहे, माझं काय आहे, मला नाही का तुला सन्मान द्यायचा आहे. प्रभू गार फरशीवर बस, आम्ही तुझी हे काहीच नाही प्रभू तुझ्यासाठी. अंडरस्टँडिंग वाढायचं आहे. सो जस्ट नाही का आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघा आणि नाही का त्याला सन्मान द्या. प्रेज गॉड. जो सन्मान नाही का त्या ज्या शताधिपतीने जो नाही का मान नाही का, कित्येक लोक नाही का ती गोष्ट नाही का विश्वासाला हायलाइट करतात, पण जो मान त्याने दिलाय त्याकडे कुणाचं लक्ष नाही. त्या शताधिपतीने त्याला काय मान दिलाय, काय सन्मान दिलाय. माझ्याकडे याची लायकी नाही, मग एवढा काय मोठा बिग शॉट नाही. माझी तुम्ही माझ्या छताखाली यावं. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का त्यांनी तुम्हाला मंदिर बांधलं, काय मोठा सन्मान दिलाय तुम्हाला, काय मोठा सन्मान दिलाय. त्यावेळेस नाही का तो क्रुसिफाय झाला नव्हता म्हणून तो शताधिपती नाही का त्याला माहित नव्हतं पुढचं रेव्हलेशन. येशू ख्रिस्त क्रुसावर गेला नव्हता, त्यामुळे त्या शताधिपतीला माहित नव्हतं की पुढे चालून काय होणार आहे. तो स्वतः एक मंदिर बांधणार त्याला नव्हतं माहिती. प्रेज गॉड. पण तुम्ही ऑलरेडी मंदिर झाला. आम्ही तुम्ही नाही का तुमच्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतली.